अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा चॅनलला सबस्क्राईब करा। साधारणतः रात्री 2:30 वाजता एक शाहरुख पिंजारी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि 112 डायलला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील एटीएम समोर एक पिकअप व्हॅन आणि 2 इसम संशयितरित्या तिथे फिरत आहे। त्या अनुषंगाने सिनियर पीआय परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप व्हॅन 2 इसम हे तात्काळ तिथे पळायला लागले। पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली। सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली, पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून त्यांनी हालाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपडा फाट्याकडे जायला लागले। चोपडा फाट्याकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला। चोपडा फाट्याच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले। त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅग वरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून 2 आरोपी हेमंत सुखलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जिल्हा जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेली आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे। सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम एटीएम थेफ्टचा गुन्हा दाखल आहे। मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो, तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ 112 डायल 112 वर आपण कॉल करावा। धन्यवाद।